मैत्रिणींनो, सुई धागा या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप स्वागत आहे. आज आपण ही सुंदर दोन रंगी डिझाईन विणायला शिकणार आहोत. याकरता मी जांभळ्या आणि पांढऱ्या रंगाचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. या एक विणीकरता सरळ एक समटाके उलट घालावे याप्रमाणे लागतात. इथे मी 2 सुया विणून घेतलेल्या आहे. या टाक्यात मी एक साधा एक उलट याप्रमाणे 2 सुया इथे विणून घेतलेल्या आहे. मी इथे पांढरा दोरा जोडून एक सरळ टाका विणला पांढऱ्या दोऱ्याने. दोरा याप्रमाणे मागे घ्या म्हणजे तो निसटत नाही. नंतर जो उलटा टाका आहे त्या उलट्या टाक्याच्या खालच्या बाजूत सुई घालायची आहे बघा. उलटा टाका जो दुसरा आहे त्याच्या खालच्या बाजूला सुई घातली आणि तिथून आपल्याला हा एक सरळ समोर दोरा, परत त्याच ठिकाणाहून परत सुई घालून दोरा काढला. आता सुईवर 3 टाके झालेले आहे. ते 3 लूप्स किंवा टाके हे परत डाव्या हाताच्या सुईवर घेतले आणि ते पांढऱ्या दोऱ्याचे टाके आणि आधीचा जो उलटा टाका जांभळा दोऱ्याचा त्याच्यातून या प्रकारे सुई घालून मागच्या बाजूने ह्या चारही टाक्याचा एक टाका केला. याप्रमाणे बघा. समोर दोरा. आता जो सरळ होता पहिले आपला तो उलट विणला. मागे दोरा घेतला. जो उलट टाका आहे त्या टाक्यातून न घालता त्या टाक्याच्या एकदम खालून तिथून सुई घातली. त्याच याच्यातून परत समोर दोरा घेऊन दोनदा सुई घालायची आहे. बघा याप्रमाणे परत ते लूप्स आपण 3 बाहेर काढले. परत ते डाव्या हाताच्या सुईवर घ्यायचे आणि तो उलट टाका आणि हे लूप्स मिळून 4 टाक्याचा एक टाका करायचा. याप्रमाणेच आपल्याला ही पूर्ण सुई विणायची आहे बघा. याप्रमाणे जो आपला आधी सरळ टाका आहे तो आता उलट विणायचा आहे. सरळ आणि उलट या एक टाका सरळ एक टाका उलट याप्रमाणे आपण इथे 2 सुया विणून ठेवलेल्या होत्या. विणून घे बघा. आता परत मागे दोरा घेऊन उलट टाक्याच्या लगेचच खाली सुई एक टाका काढला. समोर दोरा घेतला. परत सुई त्याच ठिकाणी घातली आणि परत टाका काढला. आता हा उजव्या सुईवर डाव्या सुईवर घेतला आणि तो उलट टाका आणि हे पांढरे टाके मिळून हे 4 टाके आपण याचा एक टाका केला. बघा एकदम सोपी पण दिसायला एकदम सुंदर अशी डिझाईन आहे बघा. उलट बाजू उलट टाका उलट, परत मागे दोरा. लूप्स काढताना प्रत्येक वेळेस आपण मागे दोरा घ्यायचा आणि उलट टाक्याच्या खालच्या बाजूने सुई घालायची. पहा परत 3 लूप्स निघाले इथे. परत डाव्या हाताच्या सुईवर आपण टाके घेऊ आणि परत तो उलट टाका आणि हे लूप्स मिळून 4चा एक केला. जो सरळ टाका आहे समोर दोरा घेऊन उलट, परत मागे दोरा, परत तेच तिथून 3 टाके काढणार, लूप्स काढणार आहोत. समोर दोरा, तिथून परत एक लूप्स असे दोनदा काढल्यानंतर समोर दोरा घेतल्यामुळे 3 लूप्स इथे तयार होतात आणि ते 3 लूप्स आणि सुईवरचा उलट टाका मिळून ह्या 4 याचा मागच्या बाजूने आपण एक करणार आहोत. बघा याप्रमाणेच ही पूर्ण सुई आपल्याला विणायची आहे. सरळ टाका उलट, परत मागे दोरा, परत पूर्वीप्रमाणेच दोनदा समोर दोरा घेऊन दोनदा त्या ठिकाणी आपण सुई घालून दोरे काढले. परत या
4 याचा 1 केला. परत समोर दोरा उलट आणि शेवटचा टाका सरळ. आता यानंतरची सुई परत पांढऱ्या दोऱ्यानेच विणायची आहे. जो सरळ घेतला होता तो उचलून घेतला आणि जिथे लूप्स काढले होते तो टाका इकडून उलट विणायचा आहे. आणि जो टाका आपण तिकडून लूप्स काढले तो टाका आपल्याला इकडून सरळ उलट विणायचा आहे. जो टाका तिकडून उलट विणला इकडून तो सरळ विणायचा आहे. परत समोर दोरा लूप्सवाला टाका उलट आणि जो तिकडनं उलट विणला तो इकडनं सरळ. बघा याप्रमाणे एक टाका सरळ लूप जेथे घेतले तो टाका उलट विणायचा आणि दुसरा टाका सरळ विणायचा. याप्रमाणे ही पूर्ण सुई आपण इथे विणून घेऊ. या विणीने तुम्ही लहान मुलांचं स्वेटर, स्त्रियांचं कार्डिगन किंवा आणखी कुठल्याही याच्यावर आपण ही विण घालू शकतो. ही विणचं बॉर्डर, फक्त स्वेटरची बॉर्डरसुद्धा या विणीने चांगली दिसते. अशा प्रकारची रंगीत बॉर्डर आणि वर एकच रंग याप्रमाणे सुद्धा तुम्ही स्वेटर विणू शकता. बघा आता परत जांभळा दोरा इथे आपण लावला. जांभळा दोरा लावल्यानंतर पहिला टाका साधा, परत समोर दोरा, जिथे लूप्स आले तिथे टाका इकडून उलट, परत मागे दोरा, उलट टाक्यावर परत आपण लूप्स घेणार आहोत. बघा सुई घातली, एक समोर दोरा, परत त्याच ठिकाणी सुई घातली आणि तिथून लूप्स काढले. परत त्या 3 उजव्या सुईवर घेतले आणि या 4चा 1 केला. बघा याप्रमाणे. परत समोर दोरा उलट, परत मागे दोरा, उलट्या टाक्याच्या खालून परत पूर्वीसारखेच लूप्स काढायचे आहे. एक समोर दोरा घेऊन परत दुसरा, परत सुईवर घेऊन 3चा 1. याप्रमाणेच आपल्याला ही पूर्ण सुई विणायची आहे. बघा परत समोर दोरा उलट, परत 3 लूप्स काढायचे समोर दोरा घेऊन, परत हा तिसरा, परत उजव्या हाताच्या सुईवर टाके घेऊन उलटा धरून त्या सर्वांचा 1 करायचा आहे. समोर दोरा, एक उलट, परत मागे दोरा, परत लूप्स काढू, 1 समोर दोरा, परत 1, परत पूर्वीप्रमाणेच 4चा 1. मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तुम्ही मला चांगला प्रतिसाद दिला तर माझा उत्साह वाढेल आणि मी तुमच्याकरता आणखी नवीन नवीन डिझाईन्स आणि प्रोजेक्ट्स घेऊन येईल. बघा इथे परत आपण ह्या 4चा 1 करून राहिलो. समोर दोरा उलट, मागे दोरा, परत तिथून लूप्स काढायचे आपल्याला. त्या टाक्यातून न काढता उलट्या त्याच्या अगदी खालच्या चित्रातून आपल्याला लूप्स काढायचे आहे. 1 समोर दोरा, परत दुसरा लूप, काढलेले लूप परत आपण डाव्या हाताच्या सुईवर घेऊ आणि या 4चा 1 करू. परत समोर दोरा,
एक उलट. बघा इथे आपली ही विण तयार झालेली आहे. बघा याप्रमाणे अल्टरनेट आपले हे बबल्स इथे आलेले आहेत, त्याच्यामुळे ही डिझाईन दिसायला एकदम छान दिसते. बघा आता इथे उलट सुई कशी विणायची ते बघून घ्या. पहिला टाका आपला सरळ घेतला आपण, ज्या ठिकाणी तिकडून बबल्स आपण काढले तो टाका उलट येईल उलट बाजूने. मग परत सरळ एक टाका, बबल्सचा प्रत्येक वेळेस उलट बाजूने उलट, आणि जो तिकडनं सरळ विणला तो उलट विणला तो इकडनं सरळ. याप्रमाणे एक सरळ एक उलट अशी आपली ही पूर्ण सुई मागे दोरा विणावी लागेल. सरळ परत समोर बघा उलट पफचा टाका उलट बाजूनी उलट लूप्स काढले होते, जो सरळ विणला तो सरळ, परत समोर दोरा उलट येईल, परत मागे दोरा तिकडनं सरळ, सरळ विणला परत उलट समोर विणला दोरा होता तो इकडच्या बाजूने उलट, बघा परत याप्रमाणे मागे ही दोरा आपली पूर्ण सुई सरळ, इथे आपण पूर्ण करणार आहोत. समोर दोरा उलट. लूप्सचा उलट विणला, म्हणजे दोन दोन सुया एकेका रंगाने करायच्या आहे. बघा इथे आपली विण ही डिझाईन तयार झाल्यानंतर या याप्रमाणे प्रकारे तुमची दिसते. तयार बघा हे झाल्यानंतर किती सुंदर याप्रमाणे डिझाईन इथे डिझाईन तयार झालेलं आहे. दिसते. बघा याचा दिसायला उपयोग एकदम तुम्ही सुंदर लहान मुलांच्या आणि स्वेटर करता, आकर्षक अशी ही टोपी डिझाईन करता तयार किंवा झालेली आहे. कार्डिगन करता, कुठल्याही विणायला स्वेटरच्या एकदम प्रकारात सोपी आहे. याचा फक्त उपयोग विणत करू असताना शकता. आपले हा टाके व्हिडिओ पसरले नाही पाहिजे बघितल्याबद्दल आपणा याची सर्वांचा काळजी फार घ्यायची फार आहे. धन्यवाद.